नमस्कार. ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून तलाठी भरती 2026 साठी एक नवीन सिरीज आपण सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव दररोज करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर कोणता आहे? ही परीक्षा MPSC घेऊ शकेल की TCS? तर या ठिकाणी पहा, एक GR आलेला आहे. त्या GR नुसार MPSCने काय केलेलं आहे, तर बिंदू नामावली मागवलेली आहे आणि त्यानुसार रिक्त पदांचा अहवाल देखील मागवलेला आहे. परंतु या ठिकाणी हा GR सरकारकडून आला आहे की MPSC कडून हे निश्चितपणे सांगता येत नाहीये, किंवा या ठिकाणी याद्वारे काय निर्णय घेतला जाईल हे देखील आपल्याला सांगता येत नाहीये. परंतु एक गोष्ट त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की पुढे ही परीक्षा MPSC कडे जाणार आहे, परंतु अद्याप याबद्दल कोणताही निश्चित पुरावा नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, MPSC कडे सध्या ही परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याची क्षमता नाहीये. MPSC तलाठी परीक्षा स्वतंत्रपणे घेऊ शकत नाहीये. तर काय करेल, गट क मध्ये टाकेल. परंतु गट क मध्ये ऑलरेडी खूप पदं आहेत, आणखी पदांची भर पडत आहेत. नगरपालिका असू दे किंवा इतर पदं आहेत, ती देखील याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी गट क तर नाही होऊ शकत, परंतु गट क सरळ सेवा परीक्षा होऊ शकते. अशा प्रकारे MPSC याचा विचार करू शकते. परंतु सध्या देखील MPSC कडे इतकं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ऑलरेडी खूप परीक्षा घ्याव्या लागतात आणि खूप परीक्षांचे निकाल रखडले जात आहेत. पुढे दरवर्षी काही तलाठी भरतीची पदं भरली जात नाहीयेत किंवा त्या प्रकारे भरता देखील येत नाहीयेत. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांचा विचार करून या परीक्षा घेणं आणि पदं भरणं आवश्यक असतं. त्यामुळे हे देखील शक्य नाहीये. त्यामुळे आत्तापर्यंत एकच सांगू शकतो की ही परीक्षा पुढे जाऊन MPSC कडे जाणार आहे, परंतु सध्या या ठिकाणी ही MPSC कडे जाईल अशी शक्यता खूपच कमी आहे. कारण लवकरात लवकर 2026 साठी परीक्षा घेणं आवश्यक आहे. सरकारनं ज्याप्रमाणे सर्वांना वचनं दिलेली आहे त्यानुसार ही परीक्षा 2026 मध्ये घेतली गेली पाहिजे आणि ती MPSC कडून तर यावर्षी घेणं शक्य नाहीये. त्यामुळे शक्यता अशी आहे की TCSच यावर्षी परीक्षा घेऊ शकते. तर देखील पुढे जाऊन काही झालं आणि MPSC कडे परीक्षा गेली तर काय होऊ शकतं, तर फक्त निगेटिव्ह मार्किंगची भर पडू शकते. त्याच्यामध्ये फार बदल होणार नाही. अभ्यासक्रम कसा आहे आपला सध्या? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, सर्वांचे 25-25 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि मित्रांनो, हा पॅटर्न आहे तो जिल्हा निवड समितीद्वारे राबवला गेला होता. त्यानंतर महासरकार पोर्टलवर सुद्धा हाच पॅटर्न होता आणि TCSने सुद्धा हाच पॅटर्न फॉलो केला. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी आजपर्यंत या परीक्षेसाठी याच पॅटर्नचा आधार घेऊन सराव करतायत, तयारी करतायत. त्यामुळे MPSC देखील याचा विचार करेल आणि शेवटी हाच पॅटर्न सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे आणि अशी शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे सध्या जोपर्यंत निर्णय येत नाहीये तोपर्यंत आपल्याला जसा सराव आपण आधी करत होतो तसाच कंटिन्यू करायचा आहे, परंतु थोडा स्मार्ट वेनं. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे येणाऱ्या कोणत्याही पॅटर्न सोबत तयारी करायची आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनल सोबत राहा. आता मित्रांनो, आपला आजचा विषय असणार आहे मराठी व्याकरण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, सुमन म्हणजे काय, तर फूल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो, याला आणखी समानार्थी शब्द कोणते कोणते, तर लक्षात ठेवायचं आहे. फूलला समानार्थी शब्द आहेत सुमन, पुष्प, सुम, कुसुम. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा. आता या ठिकाणी पहा, तो नेहमीच उशिरा येतो म्हणजेच तो दररोज किंवा नेहमी उशिरा येतो किंवा त्याची येण्याची ही रीत आहे. आणि मित्रांनो, जर एकच गोष्ट वर्तमान काळामध्ये नियमितपणे घडते असं वर्णन केलेलं असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे रीती वर्तमान काळ असेल. आणि मित्रांनो, एकच गोष्ट जर भूतकाळामध्ये नियमितपणे घडत होती असं सांगितलं गेलं तर त्या ठिकाणी रीती भूतकाळ, आणि या ठिकाणी काय वर्तमान काळ आहे म्हणून रीती वर्तमान काळ. एकच गोष्ट नियमितपणे त्याच काळामध्ये घडत असेल तर त्याला रीती काळ म्हणायचं. मग तो रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ किंवा रीती वर्तमान काळ असू शकतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 3. पांढरा परीस या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. मित्रांनो, परीस म्हणजे काय, असा काल्पनिक दगड जो लोखंडाचं सोनं करतो. परंतु मित्रांनो, त्याचा रंग कसा असतो, काळा असतो.
परंतु या ठिकाणी काय म्हटलं, पांढरा परीस म्हणजे अशी एक गोष्ट जी अस्तित्वातच नाही किंवा जी गोष्ट फसवणूक करण्यासाठी वापरली जाऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी पांढरा परीस हा शब्द आहे तो लबाड किंवा विश्वासघातकी किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. म्हणजेच पांढरा परीस बरोबर काय, लबाड माणूस किंवा फसवणूक करणारा माणूस किंवा विश्वासघातकी माणूस. प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थी या शब्दाची संधिफोड कशा प्रकारे होईल. या ठिकाणी पहा, विद्यार्थीमध्ये काय होतं, विद्या अधिक अर्थी विद्यार्थी म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. या ठिकाणी काय झालं, विद्यामधील शेवटचा वर्ण आहे आ, आ हा स्वर आहे आणि अर्थीमधील पहिला वर्ण आहे अ, एकत्र येतात आणि दोन्ही स्वर असल्यामुळे या ठिकाणी कोणती संधी, स्वरसंधी. आणि मित्रांनो या ठिकाणी पहिला स्वर आ आहे आणि दुसरा स्वर अ आहे आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर या ठिकाणी आच राहतोय, म्हणून हा कोणत्या प्रकारची संधी आहे, तर या ठिकाणी दीर्घत्व संधी आणि पूर्वरूप संधी दोन्ही आहेत. यासंबंधी पूर्ण माहिती पाहायची असेल तर आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पहा किंवा आपलं A to Z मराठी व्याकरणाचं पुस्तक खरेदी करा. प्रश्न क्रमांक 5, अनादी या शब्दाचा समास ओळखा. आता मित्रांनो अनादीचा विग्रह कसा होतो, ज्याला आदी म्हणजेच ज्याला सुरुवात नाही असा तो कोण, तर परमेश्वर किंवा काळ. आता मित्रांनो या ठिकाणी काय झालं, दोन पद आहेत, अन आणि आदी दोन्ही एकत्र आले आणि काय बनला, अनादी बनला. अन म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात. नाही सुरुवात ज्याला असा तो अनादी. तर मित्रांनो या ठिकाणी अनचा पण बोध होत नाही, आदीचा पण बोध होत नाही. कशाचा होतोय, तिसऱ्याच पदाचा म्हणजेच परमेश्वर किंवा काळ यापैकी एका पदाचा बोध होतोय. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्यावेळी एखाद्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो. हे तर आपल्याला समजलं. आणि जर मित्रांनो बहुव्रीही समासामध्ये पहिलं पद जर नकारार्थी असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, नत्र बहुव्रीही. नकारार्थी पद असेल तर नत्र आणि बहुव्रीही म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे, अनादीमध्ये काय आहे, नत्र बहुव्रीही समास आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते, तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. आता मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारला जातो. पोलीस भरती असू दे, तलाठी भरती असू दे किंवा MPSC असू दे, सर्वजण हा प्रश्न विचारतातच. तर विद्वान म्हणजे
ज्याच्याकडे विद्वत्ता आहे असा पुरुष. आणि मित्रांनो त्यासाठी जर स्त्रीलिंगी शब्द घ्यायचा असेल तर कोणता येईल त्या ठिकाणी? विदुषी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. या ठिकाणी पहिली वेलांटी नसणार आहे, दुसरी वेलांटी असणार, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, त्याने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखण्याची एक पद्धत लक्षात ठेवायची आहे. तर प्रयोग कसा ओळखायचा? सुरुवातीला त्या वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधायचं आणि पुढे पाहायचं क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार. त्यानुसार आपण प्रयोगाचे 3 प्रकार पाहतो. कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. अशाच प्रकारे दुसरी पद्धत एक असते ज्याच्यामध्ये पहा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्रत्यय असतो. तसेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो. आणि भावे प्रयोगामध्ये दोन्हीला प्रत्यय असतो. आता या ठिकाणी पाहायचं, या वाक्यामध्ये कर्ता कर्म शोधूया. या ठिकाणी खाल्ला हे क्रियापद आहे. खाणारा कोण? त्याने, म्हणजे त्याने हा कर्ता. आणि क्रिया कशावर घडली? आंब्यावर, म्हणून आंबा हे कर्म. मग आता या ठिकाणी पहा, त्याने एक आंबा खाल्ला. एक असेल तर खाल्ला आणि अनेक असतील तर खाल्ले. त्याने आंबे खाल्ले. काय होतं? जेव्हा आपण कर्माचं वचन बदलतो तेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं. त्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं, म्हणून या ठिकाणी आहे कर्मणी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. दुसरी पद्धत पहा, या ठिकाणी काय पाहिलं आपण? कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो. या ठिकाणी पहा, कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि आंबा हा प्रत्यय रहित आहे, म्हणजे प्रत्यय नसणारा आहे. म्हणजे या ठिकाणी काय झाला? कर्मणी प्रयोग. या दोन्ही पद्धतीने ओळखता आलं पाहिजे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, पळसाला पाने टिंबटिंब या म्हणीतील रिकामी जागा भरा. आता मित्रांनो म्हण असते पळसाला पाने 3च, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याचा अर्थ काय असतो? कुठेही गेलं तरी मनुष्य धर्म किंवा परिस्थिती सारखीच असते. म्हणजेच जगात कुठेही गेलं तर मनुष्याचा स्वभाव आणि परिस्थिती सारखीच पाहायला मिळते. यासाठी ही म्हण वापरली जाते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, तू काही आता लहान नाहीस या वाक्याचे होकारार्थी करा. आता नाहीस हा शब्द आहे म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे? होकारार्थी करायचं आहे. काय करणार आपण? नाहीसचं आहेस करायचं आणि लहानचं मोठा. तू आता मोठा आहेस किंवा मोठा झाला आहेस. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, फक्त शब्द बदलले पाहिजेत. होकारार्थी ते नकारार्थी. नाहीसचं आहेस. तू काही आता लहान नाहीस, त्याला होकारार्थी कसं होईल? तू आता मोठा झाला आहेस. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. नाहीसचं आहेस झालं पाहिजे, लहानचं मोठा झालं पाहिजे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो कृपण म्हणजे कंजूस असा व्यक्ती जो आपला एकही रुपया खर्च करत नाही असा. म्हणजे या ठिकाणी कृपणला समानार्थी आहे कंजूस. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? तर असा व्यक्ती जो पैसे खर्च करताना विचार करत नाही किंवा कोणालाही देताना विचार करत नाही, म्हणजेच उदार. म्हणून या ठिकाणी कृपणला विरुद्धार्थी पर्याय 1 उदार आणि समानार्थी विचारला तर कंजूस, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 11, ज्याला सीमा नाही असा शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. मित्रांनो या ठिकाणी पहा, ज्याला सीमा नाही असा असीम, असीम म्हणजे सीमा नसलेला. प्रश्न क्रमांक 12, शेतकऱ्यांनी शेते नांगरली या वाक्यातील क्रियापद ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे वाक्यामध्ये जी क्रिया घडलेली आहे ती क्रिया दर्शवणारा विकारी शब्द कोणता असतो? वाक्यातील क्रियापद. या ठिकाणी क्रिया कोणती घडली? नांगरण्याची, म्हणजे नांगरली हे काय झालं? वाक्यातील क्रियापद, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 13, चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी पहा, चाचीचे हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. षष्टी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यांचे प्रत्यय आपण पाहूया. द्वितीयला सलाते सलनाते हे प्रत्यय असतात. एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलनाते. चतुर्थीला देखील एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलनाते हे प्रत्यय असतात. तृतीयला नेएशी, निही इशी हे प्रत्यय असतात. षष्टीला एकवचनामध्ये चाचीचे, अनेक वचनामध्ये चेचाची हे प्रत्यय असतात.
तसेच तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, हा प्रश्न देखील प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. आशीर्वाद हा शब्द कसा लिहायचा? हा शब्द पर्याय 4 प्रमाणे लिहिला गेला पाहिजे. यामध्ये शला दुसरी वेलांटी असते आणि रफार असतो तो वावर असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारण्यात आलेला आहे आणि वारंवार रिपीट देखील होतो. प्रश्न क्रमांक 15, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता या ठिकाणी पहा, कमळ म्हणजे पंकज, कमळ म्हणजे अंबुज, कमळ म्हणजे सरोज, परंतु वायस म्हणजे काय? कावळा. या ठिकाणी पर्याय 4 कावळाला समानार्थी आहे आणि इतर 3 कमळला, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 वायस हा कमळचा समानार्थी नाही. प्रश्न क्रमांक 16, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, वर काय होतं? त्याने आंबा खाल्ला, क्रियापद खाल्ला होतं, या ठिकाणी क्रियापद खातो आहे. या ठिकाणी लगेच आपण कर्मणी म्हणून मोकळं व्हायचं नाहीये. या ठिकाणी पहा, क्रियापद आहे खातो, कर्ता आहे राम, कर्म आहे आंबा. याच्या ठिकाणी पहा, कशालाच प्रत्यय लागलेला नाही. मग काय पाहायचं आपण? तर क्रियापदाचं रूप कशानुसार बदलतं ते पाहायचं. रामनुसार बदलतं म्हणजे कर्त्यानुसार बदलतं की आंब्यानुसार बदलतं म्हणजेच कर्मानुसार बदलतं, हे आपल्याला पाहायचं आहे. मग या ठिकाणी पहा, जर राम असेल तर आंबा खातो आणि जर सीता असेल तर आंबा खाते. काय होतं? आपण कर्त्याचं लिंग बदलल्यानंतर खातोचं खाते होतं, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यामध्ये आंबा हे कर्म आपल्याला दिसतंय म्हणून सकर्मक कर्तरी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलते आणि वाक्यामध्ये कर्म देखील आलेलं आहे म्हणून सकर्मक कर्तरी. आता मित्रांनो, क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं असतं परंतु वाक्यामध्ये कर्म नसतं तर काय झालं असतं? अकर्मक कर्तरी झाला असता, परंतु या ठिकाणी सकर्मक कर्तरी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17, घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. आता मित्रांनो, ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असून ते अव्यय असतं त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. आणि मित्रांनो, हे शब्द काय करतात? क्रियाविशेषणाचं कार्य करतात. आता या ठिकाणी पहा, घरोघरी विग्रह कसा होतो? प्रत्येक घरी. या ठिकाणी पहिलं पद आहे प्रत्येक, जे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणूया? पर्याय 2 अव्ययभाव समास आहे, कारण पहिलं पद महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, हा शब्द कशाचं काम करतोय? तर क्रिया कुठे घडली याबद्दल माहिती देतोय, म्हणजेच क्रियाविशेषणाचं कार्य करतोय. क्रिया कधी, कोठे आणि कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो? क्रियाविशेषण असतो. म्हणून या ठिकाणी घरोघरी हा क्रियाविशेषण आहे आणि पहिलं पद महत्त्वाचं म्हणून अव्ययभाव समास आहे. प्रश्न क्रमांक 18, साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय? आता मित्रांनो, साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे काय? तर ज्याचे विचार चांगले आहेत, ज्याच्या इच्छा चांगल्या आहेत, देव पण त्यालाच पावतो किंवा त्यालाच खरा लाभ भेटतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4. जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ मिळतो, म्हणजेच साखरेचे खाणार त्याला देव देणार. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो, आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत, त्यापैकी 14 स्वर आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 20, आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता मित्रांनो, शब्दशक्ती विचारलेल्या आहेत. शब्दशक्ती किती आहेत? 3, अभिधा, लक्षणा, व्यंजना. आता यापैकी कोणती शक्ती या ठिकाणी आलेली आहे? समजा आपण एखादी गोष्ट बोललो आणि त्या गोष्टीचा आपण आहे असाच अर्थ काढतो, त्यावेळी त्याला म्हणायचं अभिधा शब्दशक्ती. जर आपण त्याचा एखादा सुसंगत असा अर्थ काढत असलो तर त्याला म्हणायचं लक्षणा शब्दशक्ती. आणि जर आपण त्याचा व्यंगात्मक अर्थ काढत असलो तर त्याला म्हणायचं व्यंजना शब्दशक्ती. आता या ठिकाणी पहा, आम्ही गहू खातो म्हणजे काय? आम्ही गहू खात नाही, डायरेक्टली गहू खात नाही. आम्ही काय खातो? गव्हापासून बनवलेली चपाती खातो. म्हणजे या ठिकाणी काय झालं? तर आम्ही गहू खातो याचा सुसंगत अर्थ कोणता आहे? आम्ही गव्हापासून बनलेली चपाती खातो. म्हणजे या ठिकाणी आपण याचा सुसंगत असा योग्य अर्थ घेतो, म्हणून लक्षणा शब्दशक्ती आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21,
त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? मित्रांनो, त इ आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. सप्तमीला एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये हेच प्रत्यय असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या ठिकाणी पहा, प्रथमाला प्रत्यय नसतात. द्वितीयला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. सप्तमीला दोन्ही वचनामध्ये त इ आ. पंचमीला एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीमध्ये ऊन आणि हून हे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 22. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. मित्रांनो, देवासमोर सतत तेवत असणारा दिवा म्हणजे काय? नंदादीप. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 23. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, भुंगाला समानार्थी शब्द कोणते? तर मिलिंद, भ्रमर, अली आणि मधुप. मग या ठिकाणी कोणता आलाय? भ्रमर आलाय. भुंगाला समानार्थी भ्रमर, पर्याय 1. इतर कोणते कोणते लक्षात ठेवणार? तर आहे अली, मिलिंद, मधुप. प्रश्न क्रमांक 24. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. आता मित्रांनो, आपल्याला जर कर्ता ओळखायचा असला तर आपण सुरुवातीला काय केलं पाहिजे? वाक्यातील क्रियापद शोधायचं आणि त्याला नारा, नारी, नारे, कोण किंवा काय यानं प्रश्न विचारायचा. या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे? क्रियापद आहे शोभतो. आणि आता आपण काय विचारणार? शोभणारा, शोभणारी, शोभणारे, कोण किंवा काय. आणि जे उत्तर येईल ते आपला कर्ता असणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं? शोभणारा काय? मुकुट. म्हणून या ठिकाणी काय झालं? मुकुट हा या वाक्यातील कर्ता. म्हणजे पर्याय 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा, लिहित असे शेवटी जर त अधिक असे हे जर क्रियापद आला असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं रीती भूतकाळ. लिहित असे रीती भूतकाळ म्हणजे पर्याय 1. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ. जर आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचं आहे तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा किंवा आपल्या A to Z मराठी व्याकरणाची PDF खरेदी करा. चला तर मग आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.